मी शाहीर राजेंद्र भीमराव बावनकुळे। आज आमचा 13 डिसेंबर 2025ला विधानसभेवर मोर्चा आला आहे। ह्या मोर्चामध्ये आमच्या शाहीर कलाकारावर तर शाहीर कलाकारांच्या प्रमुख मागण्या आहे। शाहीर कलाकारांना पायावर मानधन मिळते ते कमीत कमी 10 ते 15 हजार रुपये करण्यात यावे। तसेच दरवर्षी मानधन समितीमध्ये 100 अर्ज पास होतात आणि कमीत कमी 2 ते 2.5 हजार रुपये 2 ते 2.5 हजार लोकांचे अर्ज येतात। निशाताई खडसे, बाबाराज दुपार यांनी सर्व मानधन समितीत आहे। मी स्वतः मानधन समितीवर आहे। तर अशा आम्हाला एवढा त्रास होते आमच्या लोकांचे अर्ज करण्यासाठी पास करण्यासाठी, तर कमीत कमी ते 500 तरी करण्यात यावे, कारण 100 अर्ज पास करणं म्हणजे तारेवरची कसरत आहे। त्यामुळे आम्ही आमच्या कलाकारांना इथे जे बसले आहे उन्हातानामध्ये, माझ्या माय बहिणी वडीलधारी व्यक्ती, आपण यांना न्याय देऊ शकत नाही आणि हे लोक आमच्याकडे न्यायाने येतात। निशाताईकडे, माझ्याकडे, बाबाराज दुपारेकडे, सर्व शाहीर कलाकारांकडे। तर सरकारने ते कमीत कमी ते 500 तरी करावे। 100 अर्ज पूर्ण नागपूर जिल्ह्यामधून पास होते, तर ते तुटपुंजी आहे। 100 अर्ज आपल्याला कोणा नाही देऊ शकत नाही, निशाताई बरोबर आहे की नाही? तर त्यामुळे कमीत कमी 500 तरी अर्ज सरकारने पास करावे। आमच्या शाहीर कलाकारांसाठी STमध्ये आणि रेल्वेमध्ये प्रवास विनामूल्य ठेवावा। प्रधानमंत्री आवास योजना आहे, त्याप्रकारे शाहीर कलाकारांसाठी आवास योजना करण्यात यावी। शाहीर कलाकारांच्या मुलांसाठी नोकरीमध्ये प्राधान्य देण्यात यावे। शाहीर कलाकारांना दवाखान्यामध्ये, सरकारी आणि बाकी प्रायव्हेटमध्ये 1 रुपयाही न घेता त्यांचा इलाज पूर्ण फ्रीमध्ये करण्यात यावे। आमच्याकडे अर्गुलर जे आहेत, पण तरी सरकारने ते घोषित केलं तर आमच्या शाहीर कलाकारांचा मान सन्मान होईल, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आम्हा शाहीर कलाकारांना मानधन मिळत आहे। त्यांचं जे जनतेचे जाणता राजा होते छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या काळापासून आम्हाला मानधन मिळतं आहे, पण सरकारमधले काही मंत्री आमच्याकडे लक्ष देत नाही। आमच्या क्षेत्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब, राज्यमंत्री आशिषजी जयस्वाल हे आमच्या मागण्याकडे नेहमी लक्ष देतात, पण काही मंत्री आमच्याकडे लक्ष देत नाही। तर आम्ही जे लक्ष देत नाही त्यांना सांगू इच्छितो की आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर मगाशी बाबाराज दुपारी आम्ही म्हटलं की आम्ही एक उग्र आंदोलन करू। पूर्ण महाराष्ट्रातून आलेले शाहीर कलाकार, विदर्भातून आलेले शाहीर कलाकार, आपल्याकडे काळबांडे महाराज आले, ते अयोध्याला आताच कीर्तन करायला गेले होते। उईके महाराज आहे, नागमोते महाराज आहे, संजय काळे महाराज, असे मोठे मोठे आपल्याकडे हबप महाराज आले आहेत, शाहीर कलावंत आले आहेत, अंबादासजी नागदेवे। तर आम्ही पूर्ण समाज प्रबोधन, हुंडाबळी, सामाजिक कार्याचे कामं पूर्ण महाराष्ट्रभर करतो, भारतामध्ये करतो आपण। आमच्या शाहीर कलाकार निनादजी बागडे आहे, असे पुष्कळ शाहीर कलाकार आहे। तर आम्ही जेव्हा समाज प्रबोधन करू शकतो तर सरकारच्या विरोधामध्ये उतरून सानी आम्ही आमचा न्याय कसं मिळवून घ्यावं हे पण आमच्या शाहीर कलाकार सर्वांना माहीत आहे। मला दुपारीजी, तर आपण
आमच्या परीक्षा पाहू नये, कारण आमच्या माय बहिणी एवढ्या लांबून आल्या आहेत, त्यांना सर्वांना काम आहे. कुठून आहेत, किती लोक आले, कुठून आले आहेत? आपल्याकडे कमीत कमी 1100 ते 1200 लोक आले. आम्ही मगाशी रजिस्टर एंट्री केली. काही लोक आमचे यशवंत स्टेशनवर थांबले आहे, काही हा मोर्चाच्या पाठीमागे थांबले आमचेवाले, कारण पोलीसवाले काही येऊ देत नसल्यामुळे. तर त्यामुळे थोडासा त्रास झाला. मगाशी आमच्या तुमची मांग पूर्ण नाही झाली तर समज काय? हां, आमच्या मायबाप सरकारले आमची विनंती आहे, आमच्या मायबाप सरकारले आमची विनंती आहे की आमच्या मागण्या त्या पूर्ण करतील. पण त्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मी शाहीर राजेंद्र बावनकुळे, बाबाराजी दुपारे हे एक राष्ट्रीय अध्यक्ष आहे संस्थेचे, तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्हा कार्यालयासमोर उग्र आंदोलन करू, आमरण उपोषण करू. आणि त्याच्यानं बी नाही भागलं तर आम्ही मुंबई गाठू, दिल्ली गाठू आणि आमच्या शाहीर कला मागण्या पूर्ण करायचा पूर्ण प्रयत्न करू. शाहीर कलाकार एकता जिंदाबाद.